कुशल आणि रोहन ही जोडी आपण पाहू शकता. जय गणेश क्रिकेट संघ सिनियर दिवा, काय नाव दिलंय बघा, सिनियर ट्रॉफीज आपण पाहू शकता. ब्युटिफुल ट्रॉफीज. तर नेक्स्ट मॅच माथाडी पक्ष कौसा. दोन्ही संघ जर आले असतील तर आपण आयोजकांशी संपर्क साधायचा आहे. आज आपण बघितलं तर गुरुवार आज 8 जानेवारी, उद्या 9 जानेवारी ग्रामीण वर्ल्ड कपचा आपण तर उद्या उद्घाटन नाही. उद्या देखील आपल्याला जबरदस्त सामने बघायला मिळतील. ठीक आहे, विचार केला तर आता लवकर अंधार होतो. काल देखील बघितलं तर लवकर अंधार झाला आणि ज्या संघ टॉस जिंकतो 4 नंतर तो बॅटिंग करतो पहिला. जीवदानी क्रिकेट संघ साबे आयोजित आपण तर साबेगाव चषक 2026 दमदार आयोजन आपण पाहतोय. सामना सुरू होतोय. गौरव फुल टॉस ऑन साइडला टर्न केलाय, चेंडूला पाठवून दिलं यावेळेला लॉंग लेगच्या दिशेने. पंचांचा इशारा काय तो पाहायचा यावेळेला. षटकार. एक रिव्ह्यू आहे तुमच्याकडे फक्त हाईट प्रॅक्टिससाठी, पण पंचाने देखील सांगितलंय की चेक करा. हल्ली के आपण म्हणले तर वाईटसाठी जर रिव्ह्यू ठेवला ना की प्रत्येक बॅटर रिव्ह्यू घेतो, त्यामुळे वेळ जातो. क्या बात आहे. नाही नो नाही, चेक करायचं, फक्त चेक करायचंय. अंकुश देखील आता आमचे सिनियर खेळाडू, आपण आता रेग्युलरचे खेळाडू सचिन पाटील, पूर्णपणे स्पर्धेची जबाबदारी. फेअर डिलिव्हरी. षटकार आलाय रोहनच्या बॅटमधून. रोहन मात्र या संघाचा एक अतिशय चांगला आपण तर बॅटर आहे, यष्टीरक्षक बॅटर आहे. कुशल नॉन स्ट्राईकला आपण पाहू शकता, यंगस्टर आहे. सनबी लिवन आपण तर पडले संघ बॅटिंग करतोय. गौरव चाळेंकडून गोलंदाजी मार्कवर. ओ पुन्हा एकदा हुक केलाय, टायमिंग नाहीये, चेंडू नुमान लँड्स मध्ये पडतोय. जेव्हा चेंडू फीड होईल, क्षेत्ररक्षक आले आहेत. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. प्रथमेशकडे चेंडू गेला, 8 धावा. गौरव पुन्हा गोलंदाजी मार्कर, पॉवर प्लेचा षटक हाताळतोय. राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. स्ट्राईकला रोहन. ओ स्विच हिट करण्याचा प्रयत्न केला यावेळेला. गौरव एक चांगला गोलंदाज या संघाचा, अतिशय चांगला गौरव गोलंदाज आहे. गौरव बघितलं तर आपण आकाश वारेकर आपण तर थोडंसं आता संघामध्ये नाहीये, पण दिवा आपण तर जय गणेश सिनियर संघ. ज्युनियर तर खेळाडू भरपूर वाटतात, पण सिनियर सांगितलं आमच्या संघाचं नाव सिनियर आहे. ऑफ साइडला क्षेत्ररक्षण, शॉर्ट टर्माइन पॉइंट, शॉर्ट कव्हर आपण तर शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला मिड ऑफ लाईट क्षेत्ररक्षण. गौरव गोलंदाजी मार्कवर, स्ट्राईकला रोहन. ओ चांगला चेंडू, फुल यॉर्कर चेंडू थांबवलं बघा. पद्धतीने त्याचा वापर केला होता, पण त्यांना मात्र सन्मान देण्यासाठी भाग पाडले. 10 संख्या धावफलकाती आपण पाहू शकता. यावेळेला सानवी इलेव्हन पडली संघ प्रथम बॅटिंग करतोय. 8 धावा धावफलकाती लागल्या. कुशल काहीतरी बातचीत करतोय. कुशल एक ऍक्शन करायची होती, कमरेवर हात द्यायचा तर पण जमलं नाही, त्याला वेळच दिला नाही पंचांनी. गौरव पण गोलंदाजी मार्कवर. राईट आर्म ओव्हर द मार्क. ओ डान्सिंग डाऊनच्या मध्ये चेंडू हवेत, झेलची शक्यता आहे. प्रयत्न खूप केले होते यावेळेला. मुकेश 12वा खेळाडू तुम्ही गावातलाच बसवला, पण त्यालाच नावं नाही माहिती खेळाडूंची, करणार काय.
अक्षय. नाही बाबा नावं सांगत जा फटाफट. नाही गावात नाही राहिलं का मग नावं माहिती नाही पडत. आमचं पण तेच प्रॉब्लेम आहे. काय हरकत नाही. 10 धावत आपण तर धावफलकातील लागल्या तिथे 9 धावत धावफलकात पाहू शकता. स्ट्रायकरला आपण कुशलला पाहू शकता. कुशल पण तर भोईरला आपण पाहू शकता. यंग टॅलेंटला सलामीला आणले. सानवी लिओन संघ प्रथम बॅटिंग करतोय. पडले संघ आपण तर सानवी लिओन पडले संघ प्रथम बॅटिंग करतोय. गौरव गोलंदाजी मार्कट ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट लेगला क्षेत्रक्षण एक क्षेत्रक्षण स्क्वार लेगला आपण पाहू शकता. लॉंग ऑन लेग क्षेत्रक्षण पाहू शकता. ओ वाईड यॉर्करचा वापर केलाय. षटक संपतंय. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता यावेळेला सानवी लिओन पडले संघ धावसंख्या बिनबाद 9 अशी सुरुवात. सेल्फीची बघा ना प्रचंड मेहनत. मनोज जाधव एम जे. सकाळपासून के मी आल्यापासून बघतोय मैदानात हे कर ते कर ते कर हे कर ना. असे स्वयंसेवक जर तुमच्याकडे असले ना 5च पाहिजेत पण 20 जणांचं काम करतील. नाही नको ते बघा बसूनच देत नाही सेल्फी लगेच करणार काय. नाही मोबाईलचा जमाना गेलाय सेल्फीचा पण सेल्फीचा जमाना अजून आहे बघा. म्हणून त्यांना आल्याला सांगितलं की आम्हाला जी ट्रॉफी मिळेल सन्मानाची ती तुम्हाला देऊन जाणार. नाही आम्ही दरवर्षी जेव्हा जेव्हा के येतो ना या स्पर्धेत आम्ही सेल्फीलाच देऊन जातो ती ट्रॉफी आठवण. बाहेर येत आहेत. गोलंदाजी मार्कवर येतो यावेळेला आपण पाहू शकता. विवेक पाटील येतोय. स्ट्रायकरला आपण रोहनला पाहू शकता. विवेक म्हात्रेला आपण पाहू शकता. रोहन म्हात्रे स्ट्रायकरला म्हात्रे तू म्हात्रे. पहिल्या षटकात 9 धावा आल्या आहेत. जरा स्पीडअप करायचं आहे. जय गणेश आपण क्रिकेट संघ सिनियर दिवा संघ चला लवकर. ऑन साइडला शॉट फाईन लेग शॉट स्क्वेअर लेग. धन्यवाद. राष्ट्रगीत देखील आपण शाळा आहे समोर राष्ट्राचा सन्मान करणं तितकंच गरजेचं आहे. सामना सुरू होतोय. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता यावेळेला वेकला आपण पाहू शकता. स्ट्रायकरला आपण रोहन म्हात्रेला आपण पाहू शकता. म्हात्रे तो म्हात्रे ऑन साइडला तडाखा बघायला मिळाला. पाठवून दिले चेंडूला मिड विकेट सीमारच्या पार षटकार. रोहन जबरदस्त बॅटिंग करतोय. वेक पुन्हा गोलंदाजी मार्कर पिट्टूचं शतक हातळतोय. स्ट्रायकरला रोहनला आपण पाहू शकता. ओ पुन्हा त्या पूल केलाय. चेंडू चालला यावेळेला गॅप मधनं मिड विकेटला क्षेत्ररक्षक दूरवर नाही तो जोपर्यंत चेस करेल चेंडू वेगाने सीमारच्या पार चौकार.
दशक 19 आमचे गुणलेखक आपण पाहू शकता मोहन झांजे साबे खरे मालवणचे पण साब्यात स्थायिक आपण तर राहतात ते. हवेमध्ये चेंडू यावेळेला क्षेत्ररक्षक नाहीये मिळवणारा चेंडू चाललाय जिवंत क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑफ वरून चेंडूला फीड करतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्या आहेत. धावसंख्या धावफलकात 21 धावा. यातून जो संघ जिंकेल त्याला लगेच आपण आता माताडी आणि कौसामध्ये जो जिंकेल त्याच्यावर फाईट बॅक करायला लागणार आहे. मोहन झांजे देखील आपल्यासोबत जॉईंट आहेत मॅन फ्रॉम मालवण. ऑन साइडला आपण आता डाऊन डी ग्राउंड चेंडूला वळवलाय चेंडू चाललाय स्क्वेअर लेग सी मारस्य पार चौकार. आयोजकांच्या भूमिकेत सफरा मैदानावर अशोक पाटील पिंट्याने धुडाका उचललाय. गुणलेखन नाही तर समालोचक समालोचक नाही तर गुणलेखक. आता के त्यांनी एकच काम करायचं फक्त पंच राहिले पाहिजेत ते आता. पिंट्या जोशी काय करेल सांगू शकत नाही. 25 धावा फलकाती लागले. अशोक पाटील देखील समालोचकांच्या भूमिकेत आहेत. 25 धावा फलकाती लागल्यात. वेग गोलंदाजी मार्फत रोहन हो फटका सुरेख यावेळेला क्षेत्ररक्षक आले आहेत. गुड कॅच बॅटर बाद. कोच देखील त्या संघाचे आपण तर बरेचसे जण सपोर्ट करायला. अल्पेश देखील आमचे सपोर्ट करायला आलेत. सपोर्ट गावाची टीम असल्याने कोणी सपोर्ट करा कोणाला. जबरदस्त क्रिकेट बघायला मिळतंय कारण जास्ती खेळ त्यामुळे आपण म्हणजे तर त्यामुळे दुसरा संघ देखील करावा लागलाय. वेक ओ चांगला चेंडू फुल हरलेचा चेंडू खोदून काढला यावेळेला. स्क्वेअर लेग वरनं क्षेत्ररक्षक येतोय. चांगलं क्षेत्ररक्षण बघायला मिळालं यावेळेला. नमित आहेत 26 धावा दाखल करते. नमित तरेला आपण पाहू शकता 2 षटकाचा खेळ संपलाय. 13च्या सरासरीने धावा कुठल्या सानवी 11 पडले संघ प्रथम बॅटिंग करतो. नेक्स्ट मॅच माताडी उपासक कौसा चांगली मॅच बघायला मिळेल. राज पाटील गेल्या वर्षीचा चॅम्पियन संघ माताडी संघ या मैदानावरचा आणि गेल्या वर्षीचा उपविजेता संघ काल फायनल मध्ये पोहोचलाय. जबरदस्त मॅच बघायला मिळेल. एका बाजूला आपण तर ओमकार असेल निलेश भोईर असेल तर दुसऱ्या बाजूला आपण तर विकी पाटील असेल राज पाटील असेल. जबरदस्त मॅच बघायला मिळेल. चला चला लवकर जरा जय गणेश क्रिकेट संघ सिनियर दिवा संघ त्याला लवकर क्षेत्ररक्षण लावून घ्या. गोलंदाजी मार्कवर प्रितेश पाटील आलाय. वैयक्तिक पहिलं संघाचं 30 षटक गुण. स्ट्रायकरला दिनेशला आपण पाहू शकता. दिनेश पाटील पाहिजे इथून कशा प्रकारे आता बॅटिंग करतोय. प्रितेश दिनेश पाटील स्ट्राईकला आहे. ऑन साइडला शॉर्ट फाईन लेग एक क्षेत्ररक्षण आपण पाहू शकता. बॅकवर्ड स्कोअर लेगला डीप मध्ये आयुषला बघा ना संधी मिळाली. नेहमी नावं सांगायला असतं पण आज संधी मिळाली. सोनं करावं लागणार आहे. डीप स्क्वेअर लेगला एक क्षेत्ररक्षण मिड विकेटला एक क्षेत्ररक्षण लॉंग ऑनला एक क्षेत्ररक्षण तैनात आहे.
ऑफ साईडला शॉर्ट टर्मॅन पॉइंट एक क्षेत्ररक्षण कव्हर रिझन मध्ये आपण पाहू शकता. डान्सिंग डाऊनच्या माध्यमातून टोला चेंडू लागलाय. उंची देखील मिळते जास्ती, लांबी देखील मिळाले. चेंडू सीमारच्या पार षटकार. जबरदस्त बॅटिंग करतोय बघा ना दिनेश. षटकार आलाय त्याच्या बॅटमधून. आल्यापासून धावांचा वेग त्याने वाढवलाय. 32 धावा. प्रितेश राईट आर्म ओव्हर द कडे मारा करतोय. ओपन द बॅक पुढे गेला, पंच केला. हो हो झेल सोडलाय पॉइंटला. यावेळेला खूप सोपा झेल होता. मनीष तिथे यश भगत आहेत. नाव आम्हाला थोडस व्यवस्थित सांगा. एकच धाव. काय फटका होता, रॉकेट शॉट होता पण तो झेल पकडणं फार गरजेचं. दिनेशचा झेल सोडलाय. क्रिकेटमध्ये झेल नेहमी मागात पडतात. काल राहुल पाटीलचा झेल सोडला. दैसत संघाच्या काय बॅटिंग केली, अफलातून बॅटिंग केली त्याने. 43 धावा कुठल्या लगेच. धावा नव्हत्या त्या धावा आणल्या आणि सामना जिंकून देखील दिला त्यांनी. प्रितेश पण गोलंदाजी मार्कवर. स्ट्रायकरला आपण कुशलला पाहू शकता. कुशल भोईर यंगस्टर आहे, सलामीला आलाय. अजून आपण तर धावा त्याला खातं उघडायचंय. धावांचं खातं उघडणं गरजेचं आहे. ओ पुणे धावन साईडला टर्न करायचा होता. यावेळेला चांगला चेंडू होता. पडल्यानंतर शरीराच्या दिशेने वेगाने आलाय. डॉट चेंडूची समाप्ती होते. नाही एक डॉट चेंडू दबाव वाढेल कुशलवरती. अजूनही त्याचं खातं उघडलं जात नाही. तिसरं षटक प्रगतीपथावर आहे ना. रोहनने जबरदस्त स्टार्ट दिला. दिनेश देखील चांगली बॅटिंग करतोय. प्रितेश बॅटम राऊंड तिकडे मारा करतोय. ऑन साईडला टर्न केलाय. स्कोरला रिझनमध्ये चेंडू चालला. एक धाव कंप्लीट केली जाते. 2 धावा सहजतेने पूर्ण केल्या आहेत. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 35 धावा. मुकेश भगत सिनियर खेळाडू आणि त्यांनी जे नाव दिलंय जय गणेश क्रिकेट संघ सिनियर दिवा संघ इन ॲक्शन मध्ये बघायला मिळालंय. असं काही नाही, ज्युनियर खेळाडू देखील पण नाव दिलंय फक्त. प्रितेश कुशल होल ऑफ केलाय. उंच गेलाय. टायमिंग झालंय का चांगलं. चांगलं टायमिंग झालंय. चेंडू गेलाय यावेळेला सीमारच्या मिड विकेट सीमारच्या पार षटकार. ओ बॅकफुट जाऊन स्क्वेअर कटचा लाजवाब फटका बघायला मिळाला कुशलच्या बॅटमधून. नाही कुशलने आता बघा ना आक्रमणाला सुरुवात केली आहे. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता यावेळेला 45. कुशल आधी थांबला होता पण नंतर मात्र काय बॅटिंग. 3 षटकाच्या समाप्तीनंतर आपण पाहू शकता 45 धावा. 15च्या सरासरी धावा कुठल्या आहेत. यस डीजे करूया. तर गुरुनाथ पाटील यांचा आपण सन्मान करूया. विनोद भोईर यांच्या शुभ हस्ते आपण सन्मान करूया. मायेची प्रेमाची उबदार शाल या स्पर्धेची गोड आठवण देऊन त्यांना आपण सन्मानित करूया. या स्पर्धेसाठी त्यांचं देखील मोलाचं सहकार्य आहे. अतिथी देव भव. नाही आपण वेळी तर इलेक्शन देखील आपण आता तोंडावरती आले. प्रत्येकाच्या आपण वेळी तर शर्टावरती जो आपल्याला आवडतो त्या पक्षाचा सिम्बॉल लावला जातो. मी तर म्हणेल सर्वांनी प्रत्येक पक्षाचं काम करा पण भांडण नका करू. भांडण झालं ना तर आपल्या गाववाल्यांचं होतं आणि दुसऱ्यांची मजा होते. मी एवढंच सांगेल करा प्रत्येकाने सर्वांचं काम करा. दिगंबर बोरी यांचा देखील सन्मान केला जाणार.
दिगंबर भोईर यांचा देखील सन्मान केला जाणार आहे. 45 धावा झाल्यात. पश्चाताप पुन्हा जयेश भोईर यांना विनंती करतो आपल्या शुभस्ते त्यांचा सन्मान करायचा आहे. नाही, अंकुश मडवीचा देखील आपण सिनियर खेळाडू त्यांचा देखील सन्मान करू. जबरदस्त क्रिकेटर आहेत. चला सामना सुरू होतोय. गौरव वारेकर पुन्हा एकदा दुसऱ्या स्पेल मध्ये आल्यात. स्ट्रायकरला दिनेशला आपण पाहू शकता. अजून एक सन्मान करू आपण. अंकुशचा देखील सन्मान करू. अंकुश मडवी यांचा सन्मान करूया आपण. गौरव डान्सी डावच्या माध्यमातून खेळायचं तर यावेळेला पडलाय तर चेंडू जास्त बाहेर निघालाय. सुनील भोईर लगेच सांगतात की हा वाईड चेंडू आहे. गुड डिसिजन सुनील. बॅटर किती पुढे गेला हे महत्वाचं नाही, चेंडूची पिचिंग का ते फार महत्वाचं आहे. सुनील भोईर, दीपक चौधरी आमचे पोटीप्लचे खूप चांगले क्रिकेटर आहेत. सुनील भोईर देखील एक चांगला गायक देखील आहे, चांगला क्रिकेटर आहे, चांगले पंच देखील आहेत एसपी पॅनल मध्ये. गौरव गोलंदाजी मार्कवर साळेंकडून सकाळ दिने ऑन साइडला पूल केलाय. हो गुड कॅच. प्रथमेश वैती मात्र झेल सोडत नाही. बॅटर बाद. त्या स्पर्धेला तर दीपेश साळवी साहेब या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. बिग विकेट हर्षल आलाय. हर्षल पाटील आले. 46 वरती अजून एक गडी बाद होते. दिनेशने चांगली बॅटिंग केली. छोटी पण महत्वाची इनिंग खेळला तो. गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकता. गौरवला अजून एक विकेट मिळाला. वैती जबरदस्त क्षेत्ररक्षण करतायत. भुराजचा देखील महत्वाची भूमिका आहे वाटतं. सचिनच्या स्वात आहे चांगली. भुराज आपण म्हटलं तर सेल्फी जबरदस्त काम करतायत. रोशन मडवी या आपला देखील सन्मान केला जाणार आहे. गौरव पुणे गोलंदाजी मार्कवर टाकला. हर्षल पाटील आलाय, एक उंच पुराचा खेळाडू. सेचाळीस झाले. सेल्फी यांना विनंती करतो आपण सन्मान करायचं आहे. क्या बात आहे. ओ पूल केलाय, उंच गेलाय, झेलची शक्यता आहे. ओ गुड कॅच. नमित तरेने खूप चांगला झेल घेतला स्क्वेअर लेगला. बॅटर बाद. संघाच्या खेळाडूची स्ट्रायकिंगला आपण पाहू शकता वेळेला रोशन कुंभार. हो चांगला फटका होता. ड्राईव्ह केला या वेळेला. क्षेत्ररक्षक आले डीप मधनं. कव्हर पॉइंट रिजन मध्ये क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा इथून कंप्लीट केल्यात आहेत. संख्या फलकाती 48 धावा आपण पाहू शकता. 48 धावा. 48 धावा धावफलकाती लागल्या आहेत. 34 षटक प्रगतीपथावर. काय प्रचंड मेहनत आहे बघा. ना प्रत्येकाची प्रचंड मेहनत. गौरव हुक केला या वेळेला. टायमिंग चांगलं होत नाहीये. चेंडू नोमॅन लँड्स मध्ये पडतोय.
2 धावा इथून मिळतात रोशनला. 2 धावा मिळतात. आपण तर सानवी इलेव्हन आपण तर पडले संघाला धावसंख्या धावफलकाती 50 धावा कंप्लीट झाला. काय होऊन या संघासाठी जरा 50 धावा धावफलकाती लागल्या आहेत. पुन्हा गोलंदाजी मार्कवर आपण पाहू शकतो गौरव राईट आर्म ओव्हर द गड मार्गदर्शक टाकलं रोशन स्विच हिट केलाय. झेलची शक्यता आहे. ओ झेल ड्रॉप. काय घडतंय मैदानावर यशनी केलं काय म्हणजे तेल पण गेलं के दुपाटणं पण गेलं हाती राहिलं फक्त आपण तर दुपाटणं. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 52 धावा. अजून एक चेंडू बाकी आहे. रोशन सारख्या रोशन कुंभारला जर तुम्ही जीवदान द्याल ना त्याची तुम्हाला किंमत मोजावी लागेल. मोहनात सकाळपासून बघतोय जबरदस्त आपण तर इथं क्रिकेट खेळलं जात आहे आणि आमच्या मोहन झांजेचं देखील कौतुक करू. एका जागी बसून राहील बघा ना भीष्म पितामहासारखे. अंतिम चेंडू 4थ्या षटकातील 4थ्या षटकातील अंतिम चेंडू गौरव रोशन. हो चांगला चेंडू होता यावेळेला पूल करायचा होता. मिडॉन चेंडू चाललाय. क्षेत्ररक्षक येतोय यावेळेला एकच धाव घेतोय. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता 4 षटकाच्या समाप्तीनंतर सानवी इलेव्हन पडले संघ प्रथम बॅटिंग करतोय. 53 धावा. कॅप्टन आणि माताडीचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. कौसाचे कॅप्टन माताडीचे कॅप्टन. चला कौशाचे कॅप्टन आणि माताडीचे कॅप्टन टॉस साठी यायचंय. कौसा आलाय बघा. नाही कौशाचे कॅप्टन आलेत. क्या बात आहे. अंतिम षटक आता कोण घेऊन तपायचंय. मुकेश भगत आलाय सिनियर खेळाडू. चला चला दिवा सिनियर संघ जरा टाइम कमी घ्या. वेळेत मॅचेस होणं फार गरजेचं आहे. आज मेगा फायनल देखील आहे. केकेने देखील इथून लगेच जायचा उंबारलेला. मुकेश मोरे देखील बसलेत. मुकेश आलेत. एक मुकेश मैदानावर एक मुकेश आपण तर कॉमेंट्री बॉक्स मध्ये. मुकेश गोलंदाजी मार्कस टाकला. रोशनला आपण पाहतो. रोशन कुंभार पचत इथून किती धावा करतो. मोठं टार्गेट ठेवावं लागणार का. दिव्याची बॅटिंग देखील चांगली. ओ चांगला चेंडू होता. फुलरलेनचा खोदून काढला. यावेळेला गॅप मधला चेंडू चाललाय मिड विकेट सीमारच्या पार. उपयुक्त चौकार. होत नाही दोन्ही क्षेत्ररक्षकांचा. कोणी चेंडू पकडायचं आणि त्याच दरम्यान चेंडू निघून जातोय. माताडीचे कॅप्टन देखील येतात. त्यांचं देखील करूया हार्दिक स्वागत. इनिंग ब्रेक मध्ये आपण टॉस करणार. चला जरा लवकर बघा तिथे स्वयंसेवक जा. चेंडू गेलाय बघा. आहेत का सेल्फी. सेल्फी तुम्ही नका जाऊ बसा जरा. नक्की प्रचंड मेहनत. नाही इलेक्शन आपण पाहिले तर आता आहेत. कल्याण डोंबिवली सर्वकडे इलेक्शन आहेत. ओ शॉर्ट ऑफ लाईनचा चेंडू होता. यावेळेला शफल झाले होते. स्क्वेअर ऑफ द विकेटच्या माध्यमातून चेंडूला काढतो. डॉट चेंडूची समाप्ती. 57 धावा लागल्या धावफल करते. पुणे मुकेश गोलंदाजी मार्कस टाकला. रोशनला आपण पाहतो. रोशन कुंभार इथून चांगली बॅटिंग करावी लागणार आहे. ओ पुण्याचा खोदून काढला. मिडॉन चेंडू चाललाय. लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक येतोय. 2 धावा होत आहेत का पाहायचं आहे. गुड रनिंग बिटवीन द विकेट. धावसंख्या धावफलकात आपण पाहू शकता. यावेळेला 59 चेंडू बाकी आहेत. फक्त आणि फक्त मला मोहन सांगतायत 3 चेंडूचा खेळ बाकी आहे. त्यानंतर टॉस देखील आपण करणार आहोत. रोशन कुंभार जबरदस्त बॅटिंग करतो. वैयक्तिक खेळतो. रोशनचा विचार केला तर तब्बल
11 धावांचं योगदान दिलंय. ओ हुक केला करायचा होता चेंडू, टायमिंग व्यवस्थित होत नाहीये, चेंडू नुमान लँड्स मध्ये पडतोय, कव्हरला कोणीच नाहीये बघा. 2 ने धावसंख्या वाढते, धावसंख्या धाव फलकात आपण पाहू शकतो 61. कौसा विपक्ष मातारडी. मॅच खूप चांगली बघायला मिळेल. नाही आले झाले दोन्ही संघाने आलेले फक्त एक सत्र संपू दे. 61 झाल्यात, 61 झाल्यात. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे. पडले संघाचा 12 खेळूचं गणित फास्ट आहे. हा चेंडू सरळ खेळून काढता वेळेला मिड ऑफच्या डोक्यावर ना चेंडू चालला यावेळेला लॉंग ऑफला. एक धाव कंप्लीट केली आहे. रोशन थोडेसे मला वाटतं दमछाक झाले त्यांची. धावसंख्या 63. अंतिम चेंडू. तर दिगंबर भोईर साहेबांच्या शुभास आपण टॉस करणार आहोत. अंतिम चेंडू. 63 झालेत. रोशनने जबरदस्त बॅटिंग केली. लॉफ केला यावेळेला झेलची शक्यता आहे. 2 धावा इथून कंप्लीट केल्या जात आहेत. बॅटर बाद. 65 धावा लागल्या आहेत. गडी बाद झाले तब्बल आपण बघितले तर 65 धावा धावफलकातील लागल्या त्या वेळेला आपण बघितले तर, आणि गडी बाद झाले तब्बल आमचे गुणलेखक आम्हाला सांगतायत. 4 गडी बाद 65 आणि 67 धावांचं लक्ष असणार यावेळेला आपण तर. जय गणेश क्रिकेट संघ सिनियर दिवा संघासमोर विकी पाटील देखील. काल जबरदस्त स्पर्धा झाली विकीची. नाही बहुचर्चित राहिली विकी. भरपूर जणांना सांगितलं की विकी पाटीलने पुढच्या वर्षी 3 दिवस स्पर्धा ठेवू दे. आम्ही म्हटलं 2 दिवसातच विकीला एवढा तुम्ही कंटाळा आणला, 3 दिवस काय करणार. सहकार्य पाहिजे ना खेळाडूंचं. नाही विकी मला वाटतं एकही वर्ष असं जात नाही की तुम्ही स्पर्धा ठेवता आणि एकही संघ टायमावर येत नाही असं होतं. 1-2 तरी संघ असे अडथळा आणतातच तुम्हाला. नाही विचार करा पुढच्या वर्षी त्या संघाचा तुम्ही. चला टॉस करूया आपण. दिगंबर भोईर यांच्या शुभ असते टॉस करूया आपण. चला या विकी वेळेत आल्या त्याबद्दल तुम्हाला खूप खूप धन्यवाद. मला वाटतं भगवान दादांनी टी शर्ट दिल्यात तुम्हाला वाटतं. या क्या बात आहे. त्यांचं देखील आपण धन्यवाद व्यक्त करू. चला या टॉस साठी. चला टॉस साठी या. कौसाचे कॅप्टन आलेत. नाही बघा कौसा संघ म्हणजे एक जबरदस्त संघ आहे. चला लवकर टॉस साठी या. चला बॅटिंग करणारी टीम ओपनिंग पेअर लवकरात लवकर पाठवा प्लीज. मित्रांनो वेळ कमी आहे आणि आज अंतिम दिवस आहे. 8 मॅचेसचा शेड्यूल आहे. फक्त 3री मॅच सुरू आहे. गणेश कृपा क्रिकेट संघ दिवा सिनियर्सला आपण जरूर पाहत आहोत. आणि दुसऱ्या बाजूला सान्वी 11 पडलेगाव. डाव पहिला संपला. बॅटिंग करत असताना पडलेने बनवलेल्या त्या 65 आणि 66चा चेस आहे. 66 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करायचा आहे. आकडीशी जोडी मैदानाच्या आतमध्ये चाललेली आहे. बॅटर आपल्याला पाहायला मिळतोय तो अश्विन आणि अश्विनच्या सोबतीला संदीप.
वेलकम बॅक. पुन्हा एकदा सर्वांचं सहर्ष स्वागत आहे. जीवदान न्याय क्रिकेट संघ साबेगाव आयोजित या स्पर्धेमध्ये मॅच बिटवीन दिवा आणि पडलेगाव या दोन संघांदरम्यान टार्गेट 66 धावांचं. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये आलेली आहे. चला पडलेगाव प्लीज फिल्डिंग सेट करा लवकर, वेळ नाही मित्रांनो. यानंतर माताडे आणि कौसामध्ये देखील टॉस झालेला आहे. कौसाच्या कॅप्टनने टॉस जिंकला. डिसिजन लवकरात लवकर येऊ द्या आणि दोन्ही टीम्स आपण तयार राहा. कौसा आणि माताडी दोन्ही संघांना ही सूचना आपल्याला तयार राहायचं आहे. आणि दुपारचं सत्र लंच टाइम आहे. DJ राज यांचे आगमन झालेलं आहे. सुस्वागतम. बॅकफुटला पंच केलाय, चांगला फटका, कव्हर्सला बॉल चाललाय आणि तो सीमारेषेच्या बाहेर चौकात. चौकाराला बॅकफुटला पंच करण्यात आलेलं आहे आणि या 4 धावांनी गाथा उघडत आहे गणेश कृपा दिवा सिनियर्स. मादाडीचे दीपक दादा शेलार यांचं आगमन झालं. विनंती आहे मंचावरती आपण. फुल लाईन स्वीप केला, बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अक्षयने स्टॉप करत असताना पण त्याला बघितलं. बॉलची गती एवढी होती की हाताला लागून बॉल थोडा कविता मागे गेला आणि त्यामध्ये अश्विन भगत आणि संदीप पाटील 2 धावा पूर्ण करत आहेत आणि या 2 धावांनी धावसंख्या सध्या 6 या आकड्यावरती. मागच्या मॅचमध्ये 72ला चेस करत असताना 2 ओव्हरमध्ये 40 धावा बनवणारा सागाव पुढे त्या मात्र धावा बनवू शकला नव्हता. संदीप मात्रे चौकार जबरदस्त आला. कॉपी बुक स्टाईल पंच करत असताना देन आपण जरूर या 2 धावा बघितल्या. स्वर्गीय रतनबुवा पाटील स्मृती चषकाच्या लास्ट टू लास्ट इयरचा बेस्ट बॉलर आहे. ऍक्टिव्हा ज्याला मिळाली होती तो गोलंदाजी करतोय भावेश. पायात बॉल आहे, अपील होकारार्थी मान हल्ली आहे. येस इट इज आउट. पायचीत लेग बिफोर विकेट. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये चाललेले आहेत मुकेश भगत. 3ऱ्या क्रमांकावरती मैदानाच्या आतमध्ये आलेले आहेत. याच मैदानावरती याच दिवा सिनियर संघाच्या वतीने 19 आणि 20 तारखेला तुम्हाला एक मोठी स्पर्धा पाहायला मिळणार आहे. टोटल स्कोर 6 आणि 6ला पहिला धक्का. लेग बिफोर विकेट संदीपची गेलेली आहे. ऑन साईडला लॉंग ऑन आणि त्याचबरोबरीने मिड विकेट हे 2 फील्ड पोझिशन सध्या तरी आहे. मिड ऑफ एक्स्ट्रा कव्हर, शॉर्ट कव्हर, थर्ड मॅन पॉइंट सध्या आतमध्ये. पुढचा बॉल मुकेश आला स्ट्रायकिंग एंडला. भावेश टॅप झाला बॉल. व्यवस्थित संपर्क नव्हता. एक्स्ट्रा कव्हर रिजन मध्ये फिल्डर आपल्याला जरूर पाहायला मिळतात आणि एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 7 वरती. दुपारचं सद्रेव खेळपट्टी स्कोरिंग आहे. हवा खेळती राहते क्रीडांगणाचा. आपण भौगोलिक परिस्थितीचा विचार केला तर आणि धावा बनतायत ही प्रमुख गोष्ट आज सकाळपासून आपल्याला जरूर पाहायला मिळाल्या. फर्स्ट मॅचमध्ये जर आपण बघितलं तर धावा बनल्या होत्या त्या 61. सेकंड मॅचमध्ये 71. थर्ड मॅचमध्ये आतापर्यंत 65 आणि इकडे चेस करत असताना गणेश कृपा सिनियर्स दिवाचा धाव फलक सध्या 8. येस अंपायर लास्ट बॉल ना.
शेवटचा बॉल भावेश म्हात्रे वन्स अगेन. उडवला खरा, मिस टायमिंग. मिड विकेटला येत आहेत कौशल, वेगाने बॉल वरती आले, जबरदस्त कॅच. निशांतने कॅच पकडले आणि धक्का बसतोय तो गणेश कृपा दिवाला दुसरा. मुकेश भगत 0 वरती बाद. एक धाव जरूर मुकेश यांच्या बॅटमधून आपल्याला पाहायला मिळाली, मात्र मोठी इनिंग आपल्याला पाहायला मिळत नाही. अश्विन एका बाजूने उभा आहे. सुरुवातीला संदीपने स्टार्ट केलं होतं, त्याची विकेट आली आणि या मॅचमध्ये 66 धावा चेस करत असताना गाडी मात्र सध्या तरी बॅकफुटला. धावा बनल्या नाही. पॉवर प्लेला कॅपिटलाइज करण्याच्या प्रयत्नामध्ये 2 विकेट आपल्याला मैदानाच्या आतमध्ये जात असताना पाहायला मिळाल्या गणेश कृपा दिवाच्या. काल दिवा संघ देखील आपण बघितला होता. दिवा बी संघ आजचा. काल जबरदस्त परफॉर्मन्स. आता प्रत्येक गावामध्ये प्रचंड प्रमाणावरती खेळाडू आपल्याला पाहायला मिळतात आणि त्या कारणास्तव प्रत्येक गावामध्ये 2, 3, 4 टीम्स देखील आपण काही गावामध्ये बघितलेल्या आहेत. सेकंड ओव्हरमध्ये बॉलिंग मार्कवरती आला आहे जपेश पाटील. पहिला बॉल ऑन साईडला टर्न करा, त्याला बॅकवर्ड स्क्वेअर लेग मध्ये अक्षयला आपण बघितलं. एक धाव सहज पूर्ण झालेली आहे, त्यामुळे त्याने थ्रो करण्याची घाई केली नाही. सिंगलने धावसंख्या आपण पाहतोय सध्या जाऊन पोहोचले ती 9 या आकड्यावरती. 66चा चेस. 9 धावा फक्त धावफलकावरती आपल्याला पाहायला मिळतात. अजून या मॅचमध्ये 57 धावांची गरज आहे. बॉल बाकी असताना 23. अटॅक करावा लागणार आहे, विकेटची पर्वा न करता. नवीन बॅटर सध्याचे स्ट्रायकिंग एंडला खोलात बॉल होता, खवसला वेट खेळलेत, गॅपमध्ये बॉल चाललाय. 2, 2, 3 जवळपास फिल्डर आता शेवटी उचलून थ्रो करत आहेत. रोशन आणि तोपर्यंत आपण पाहतोय धावा जाऊन पोहोचलात पुढे 11. अकरा आहेत सध्या. तुम्हाला बाउंड्रीजमध्ये बॉलला कन्वर्ट करावा लागणार आहे, कारण 60 भेटला नाही. पॉवर प्ले कॅपिटलाइज केलं, 20 पेक्षा जास्त धावा आल्या. हवेत होता बॉल, मिड ऑफ हर्षल आले, त्यांना बेधून बॉल चालला मागे. साईड स्क्रीन समोर लॉंगचे फिल्डर आले, डबलला चान्स घेतले, 2 धावा. अश्विन आणि सध्याचे बॅटर आपल्याला पाहायला मिळतात जयेश भगत. 2ने स्कोर पुढे चाललाय 13 वरती. पॉवर प्लेतले आणि बॉल बाकी आहेत 3. आफ्टरनून सेशनमध्ये उष्णता देखील आपण पाहत आहोत. त्यासोबत आजची तिसरी मॅच आपण एन्जॉय करतोय. माथाडे आणि कौसामध्ये देखील पुढचा सामना टॉस झालाय. कमी गती, पेस वेरी फार चांगल्या पद्धतीने केले यावेळेला. कमी गतीने बॉलला टाकलं आणि पडल्याबरोबर बॉल जी बॅट अगोदर फिरली. अर्ली बॅट स्विंग, डॉट आला. धावा धावफलकावरती थांबलेल्या आहेत. बॉल आणि बाकी त्या षटकातील 2. चांगली गोलंदाजी. एक मात्र बाउंड्री पहिल्या बॉलवरती आतापर्यंत आली होती. स्टेप आउट झालेत, लेंथ आता खेचले, वेगाने बॉल बाउन्स होता आणि विकेट किपरकडे. सेकंड डॉट. हे जे डॉट बॉल आहेत हे मॅचमध्ये पूर्णपणे सध्या तरी पडलेला ठेवतात. दुसऱ्या बाजूने मॅच लांब होत चालली आहे. स्टार्ट भेटला नाही. 66चा चेस आहे. आक्रमण तुम्हाला करावं लागणार आहे. फुल लेंथ बॉल ऑन साइडला फ्लिक केला, डीप मधून लॉंगॉनचे फिल्डर येतात. डबल इथे चान्स घेतली अश्विनने. थ्रो येतोय, रनआउटची चान्स असेल, मात्र इथे बॅटर पोहोचलाय. 2 धावा येतात. अश्विनकडे स्ट्राईक असेल. षटक संबर 2 धावा बनलेल्या आहेत. 15 विकेट देखील 2 आपण पाहतो. उर्वरित 18 बॉलचा खेळ बाकी आहे आणि 51 धावांची गरज आहे बॅटिंग करणाऱ्या गणेश कृपा दिवा बीला. दोन षटकांचा खेळ संपला. पॉवर प्ले कॅपिटलाइज अर्थातच करता आलं नाही. फक्त 15 धावा बनलेल्या आहेत.
मात्र मॅच अजूनही संपली नाही. अश्विन आणि जयेश भगत या जोडीने आताही सुरुवात केली बनवायचा 51 पर ओव्हर मिनिमम तुम्हाला 16-17 बनवाव्या लागणार आहेत आणि त्या होऊ शकतात, पण त्यासाठी तुम्हाला पर ओव्हर 2 बाउंड्रीज जरी मिनिमम माराव्या लागणार आहेत. वेळ जास्त घेऊ नका प्लीज. तिसरा फ्रेश बॉलर आला अक्षय कुंभार. पहिला बॉल शॉर्ट बॉल जरूर ऑप्शनचा जास्त बाहेर आहे. अंपायर्सकडून सिग्नल आलाय तो व्हाईट बॉल. धावा सध्या आपल्याला पाहायला मिळतात 16 वरती. एक्स्ट्रा पाहिजेत. गणेश कृपा दिवाच्या धावफलकाचा आपण विचार केला 16 बनलेल्या आहेत. 50 अजूनही गरज आहे 18 बॉलमध्ये. अक्षय वन्स अगेन. शॉर्ट बॉल होता, हुक करायचा होता, लाईन मिस केली आहे आणि वेग प्रचंड आहे. शोल्डरचा वापर फार चांगल्या पद्धतीने अक्षय कुमार करत असताना बाउन्सर हे त्याचं प्रमुख अस्त्र आहे आणि सध्या तरी तेच अस्त्र त्याने बाहेर काढलंय. अश्विन भगतला आपण पाहतोय. अश्विन भगत आहेत. पुन्हा तीच लाईन होती, हुक करायचं होतं, हाईट फॅक्टर, त्यामुळे बॅटर सेफ आहेत. लेग बायची एक धाव येते. सिंगल डबल इम्पॅक्ट पडणार नाही. या मॅचला पकडूनच ठेवलं बॉलच नाही आणि तिला जर सोडवायचं असेल तर प्रामुख्याने मोठे फटके तुम्हाला मारावे लागतील. दोन्ही बाजूने अटॅक व्हायला पाहिजे. पॅव्हलियन सध्या तरी शांत आहे कारण आवाज करण्यासारखी बॅटिंगच झाली नाही. कुंभार लाईन अँड लेंथ पकडून सध्या तरी टॉपेज की पायावरती बॉल एक्झॅक्ट लागला होता. मात्र अंपायर सांगतात इकडे बॉल निघत होता, इम्पॅक्ट नाही. लेग बाईट्स एका धावेने स्कोर सध्या आपल्याला पाहायला मिळतोय 18. फर्स्ट लुकमध्ये असं वाटलं टॉपेज आहे ज्या पद्धतीने बॉल उडाला होता, मात्र अंपायर्सने सांगितलं की पायाला लागून बॉल उडाला आणि इम्पॅक्ट नाही. दॅट्स वाय बॅटर सेफ आहे. स्कोर सध्या 18. पहिल्या 3 बॉलमध्ये 3 धावा फक्त आपण पाहतोय. यस, कल्याण डोंबिवली असोसिएशन अंतर्गत जे गोलंदाज आहेत, बॉलिंग आर्मचा इनर तुम्हाला काढावाच लागणार आहे मित्रांनो, लक्षात घ्या. प्रत्येकी स्पर्धांमध्ये आम्ही सूचना तुम्हाला करतो, मात्र बऱ्याच वेळेला अंपायर्स देखील विसरून जातात. हरकत नाही. चला राईट सिंग. आणखी एक बाउन्सर आला. अटेम्प्ट करत असताना अश्विनच्या बॅटवरती आतापर्यंत बॉल आला नाही. सिंगल आली आहे. सिंगल स्कोर पुढे चाललेला आपण पाहतोय तो 19 धावा धावफलकावरती. डॉट बॉलचं पर्सेंटेज आहे. सिंगल फक्त पाहायला मिळतं, त्यामुळे धावांचा वेग नाही. फुल लेन टाकला, टॅप झाला बॉल, मिड विकेटला चाललाय. डीपमधून फार वेगाने येतात निशांत, कौशल. दोघांची बॉडी लँग्वेज सेम आहे, त्यामुळे थोडंसं ओळखणं कठीण जाते. पण 12th मधनं मला सांगतील रेड कॅपवाले निशांत आहेत आणि तो तिकडे मिड विकेटला कुशल आहे. स्कोर सध्या आपण पाहतोय 20 आणि अजून या मॅचचा आपण विचार केला तर 46 धावांची अजूनही गरज या मॅचमध्ये बॅटिंग करणाऱ्या गणेश कृपा दिवा बी सिनियर्सला. ही सिनियर टीम आहे. बरेचसे खेळाडू मध्यंतरी थांबले होते. बऱ्याच जणांना घरची जबाबदारी, व्यवसाय, नोकरी, त्यामुळे तितकासा वेळ मिळत नव्हता. पण आता पुन्हा एकदा ते सराव करतायत आणि या सीझनमध्ये आपण पाहतोय गणेश कृपा दिवा. व्हाईटचा सिग्नल आहे. व्हाईटने धावसंख्या सध्या 21. 45 धावा आणि पाहिजेत. 13 बॉल आणि 13 बॉलमध्ये 45 धावांची गरज. शॉर्ट बॉल इथे होता. वारंवार अश्विनने अटेम्प्ट केलाय. ऑन साइडला डायरेक्ट हिट मिस झालं. येतोय डॉट बॉल. सो आता 12 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. चला स्पीडअप घ्या प्लीज. टीम पडलेगाव क्षेत्ररक्षण लगेच सजवून घ्या. 12 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. चला हर्षल पाटील आणि टीम फिल्डिंग सेट करा तुम्ही.
12 बॉल आणि 45 धावांची गरज आहे. कम ऑन प्लीज पडले गाव. कॅप्टन हर्षल पाटील. 3च मिनिटं बाकी आहेत चौथ्या षटकासाठी. माताडे आणि कौसा रेडी रे आपण प्लीज. कौसाचे कॅप्टन तुमचा डिसिजन आला नाही आतापर्यंत. फिल्डिंग करतायत कौसा टीम. माताडी तुम्हाला बॅटिंग करायचे. सो दोन्ही संघांना ही सूचना की तयार राहा. 4th ओव्हरमध्ये आलाय जपेश. कंटिन्यू केलं. सेकंड ओव्हरमध्ये ज्याने बॉलिंग केली होती. बॉलिंग युनिट जबरदस्त आहे. भावेश म्हात्रे, जपेश पाटील, अक्षय आणि देन यानंतर कदाचित ऋतिक देखील येऊ शकतो. रोशन देखील येऊ शकतो. कुशल देखील बॉलिंग टाकतायत. 5-6 जेव्हा बॉलिंग ऑप्शन असतात तेव्हा कर्णधाराला देखील विचार करावा लागतो. पण जर 4 असतील तर कॅप्टनलाही माहीत असतं पहिली ओव्हर याला द्यायचे, दुसरी त्याला, तिसरी त्याला. सेट असतं ते सगळं काही. रणनीती क्लिअर असते. एक्स्ट्रा खोरमध्ये बॉल गेला. ही मॅच थोडी वन साईड वाटते बिकॉज त्याचं कारण आहे टॉप ऑर्डरकडून हवा तसा संघर्ष पाहायलाच मिळाला नाही. एक मात्र बाउंड्री जी पहिल्या बॉलवरती होती संदीपच्या बॅटमधून होती त्याची विकेट पडली. त्यानंतर वर डोकं काढूच दिलं नाही. वन्स अगेन डॉट बॉल. डॉट बॉल. 10 बॉलचा खेळ बाकी आणि या मॅच मध्ये 9 बॉलचा खेळ बाकी. ओके 4 बॉल झालेत का? खोलात बॉल. हलकी अपील पायावरती इथे. 1 मोर डॉट बॉल. शेवटचा एक बॉल फक्त बाकी या षटकातील. चला मोठ्या मोठ्या स्पर्धांमध्ये छोट्या छोट्या चुका होत असतात. शेवटचा बॉल जपेश वन्स अगेन. अश्विनच्या पायाला सध्या तरी बेड्या ठोकलेल्यात. उडवल्या आता शफालून पूल करत असताना सीमारेषेच्या बाहेर. शेवटच्या आता 6 बॉल फक्त बाकी. नावं बनलेल्यात 28. चेस करत असताना 66. कमॉन जास्त वेळ घेऊ नका. पडले गाव. फिल्डिंग लगेच सेट करा. कौसा टीम रेडी राहा तुम्ही प्लीज. लगेच तुम्हाला उतरायचं मैदानाच्या आतमध्ये मित्रांनो. वेळ नाही आपल्याकडे. 2 वाजलेले आहेत आणि यानंतरच्या आपल्याला मॅचेस कव्हर करायच्या आहेत त्या 5. बॉलिंग मार्क वरती गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतोय कुशल. जबरदस्त बॅटिंग ज्याने केली होती. खास करून आताही मला तो आठवला चौकार त्याचा. कव्हर ड्राईव्हला अटेम्प्ट करत असताना त्याने मारला होता. कव्हर सीमारेषेच्या बाहेर एक षटकार देखील होता. कुशल आता आलाय बॉलिंगसाठी लास्ट ओव्हरमध्ये. टीम माथाडे आणि कौसा पुन्हा एकदा सूचना मॅनेजमेंट टीम कडून तयार राहा. शेवटचा बॉल पडल्याबरोबर तुम्हाला जायचं आहे. मिस्टेक झाली आहे. बॉल आता मागे चाललाय. रेस लागली आहे. अडवलं त्यांनी. चांगली फिल्डिंग वेदांत. बॉल आणि 5 बाकी आणि 5 बॉलची खऱ्या अर्थानं फॉर्मॅलिटीज आहे. नावा तर बनणारच नाही. पुढे टाकलाय. पडलाय बॉल आणि इथे गेला विकेट किपर कडे. डॉट बॉल. थँक्यू राज. 4 बॉल आणि बाकी. इथेही प्लॅन मिस. बॉडी लँग्वेज मॉरल पूर्णपणे डाऊन झालाय. स्टार्टच भेटला नाही. बॉडी लँग्वेज बरंच काय सांगून देते. आता फक्त बॉल बाकी 3. इथे फुल लेन बॉल. पडलाय. वळतोय. गेला विकेट किपर कडे. फक्त डॉट बॉल आणि डॉट बॉल. कौसा टीम चला वॉर्मअप करा मित्रांनो. बॉल 2च बाकी आहेत. उतरायचं लगेच. एज आहे. बॉल फाईनली कडे चाललाय आणि आता तो जाईल सीमारेषेच्या बाहेर. आलाय चौकार. शेवटचा एक बॉल आणि इथे आलाय डॉट बॉल.
हार्ड लक टीम गणेश कृपा दिवा सिनियर्स. कौसा टीम चला प्लीज मित्रांनो, सहकार्य तुमचं पाहिजे आम्हाला.